नमस्कार मंडळी पीएम किसानच्या संदर्भात काही महत्त्वाचं अपडेट आहे। पीएम किसानचा विषय हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे आणि यासाठी अधिकृत तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली। या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। कारण तर बिहारच्या आता लोकसभेच्या निवडणुकी सध्या सुरू आहेत आणि त्याचीच लगबग पाहता शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम हे केलं जाणार आहे। जे काही शेतकरी पीएम किसानच्या प्रतीक्षेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसानचा विषय हप्त्याचं वितरण केलेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। आता हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाचे काम सुद्धा करायचे आहे। हे नेमकं काम कसं असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, केवायसी करणं बंधनकारक असणार आहे का, जर आपण केवायसी नाही केली तर मग आपल्या खात्यावर हे पैसे येणार आहेत का, असे जे काही आपले प्रश्न असतील या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर तारीख सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे ज्या अर्थी आपल्याला पीएम किसानच्या 19 हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा सुद्धा केले होते, परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्या नव्हत्या। म्हणजे पीएम किसानची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी झाल्या नाहीत। अशा काही जे काही शेतकऱ्यांचे केवायसी बाकी होत्या त्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घ्या। त्याचबरोबर जे काही आपलं लँड सेटलिंग जर नो असेल तर त्या ठिकाणी आपण ते स्टेटस चेक करा। आपल्याकडे जमीन उपलब्ध असताना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या पॉलिसी सिलेंडर झाल्या होत्या, म्हणजे चुकीने का होईना परंतु त्या पॉलिसी सिलेंडर झाल्या होत्या आणि त्याची सुद्धा पाहणी कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा सुरू होती आणि ते जे काही काम असेल ते आता पूर्ण झालेले असून ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पॉलिसी सिलेंडर झाल्या होत्या या शेतकऱ्यांना परत एकदा पात्र केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसानच्या विषय हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। आता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्याचं वितरण झालं नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा 19 हप्त्याचे 2000 रुपये आणि त्याचबरोबर पीएम किसानचे 2000 रुपये अशा पद्धतीने 4000 रुपयाचं वितरण हे केलं जाणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलं जात आहे की नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 7वा हप्ता आहे तो नेमका कधी जमा केला जाणार आहे। आता जे काही राज्य सरकार असेल त्याच्या संदर्भात जे काही आता बरसाती अधिवेशन सध्या सुरू आहे त्याच्यावरती जे काही निधीसाठी तरतूद करणार आहे त्या निधीमध्ये जे काही तरतूद झाल्यानंतर पीएम किसानचा विषय हप्ता आल्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याच्या संदर्भात माहिती दिली जाईल। परंतु सध्या तरी जे काही बिहारच्या लोकसभेच्या निवडणूक येतात त्या संदर्भात शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम हे केलं जाणार आहे आणि जी काही तारीख आहे ती 18 म्हणजे या महिन्याच्या 18 जुलैपर्यंत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती सुद्धा आता काही पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। आणि जे काही बिहारच्या लोकसभेच्या निवडणुकी येतात या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम हे केलं जाणार आहे आणि बिहारची जी काही निवडणूक होणार आहे त्या संदर्भात जे काही नरेंद्र मोदी आहेत त्यांचा दौरा सुद्धा असणार आहे 18 तारखेला आणि या दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम हे केलं जाऊ शकते। शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा हप्ता हा दिल्या जाण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीची एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असेल तर या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।